बाप्पाचं आपलं डेकोरेशन कसं झालेलं आहे। आम्हाला तो प्रचंड आवडला यार, इतके सुंदर दिसतंय, तितके छान आहे। इथे लाइटिंग वगैरे लावलेली आहे, किती सुंदर वाटतात बघा ना बाप्पा। आणि बाप्पांची मूर्ती तुम्ही बघू शकता, किती सुंदर आहे यार। तर आता आपण बाप्पाची फेवरेट दुर्वा जे आहे ना बाप्पांना चढवूयात। आणि क्यूट क्यूट आपले बाप्पा किती प्यारे दिसत आहेत ना यार। चला आता मी आरती घेऊ आम्ही। साईडला आवाज थोडासा इग्नोर करा। तर आता आपण बाप्पांची आरती घेऊ। हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे आपल्या बाप्पांचा दुसरा दिवस। आपल्या घरामध्ये खूप छान वाटतंय। पहाटेची आरती एकदम छान संपन्न झालेली आहे। पहाटेच्या आरतीला मी होते, हे गेले होते ऑफिसला सकाळी गडबड असल्यामुळे, कारण की मग मी नंतर कसं झाड झोड पोछा वगैरे सगळे मारून मग त्यानंतर बाप्पाची आरती घेते निवांत। दुर्वांची गट्टी वगैरे तयार करायची असते, त्यामुळे मी सगळं निवांत केलं। आणि त्यानंतर मग आरती वगैरे घेतली आणि त्यानंतर चेंज केलं, घरातली भरपूर कामं होती। तर अशा प्रकारे आरती झालेली आहे। बाप्पांचा मेन म्हणजे प्रसाद मला तयार करायचा होता। बाप्पांचा दुसरा दिवस आहे। मी त्यांच्यासाठी खास केलेले आहे त्यांचे आवडीचे मोतीचूरचे लड्डू। त्यांना लड्डू मोदक हे असले पदार्थ फार आवडायचे, म्हणजे त्यांना गोड तर फारच आवडायचं। तर त्यासाठीच त्यांच्यासाठी खास, आणि बाहेरचं जरा थोडंसं अवॉइडच करा। बाहेर कसं आता गणपती दिवाळी वगैरे येतात ना,
तर त्यावेळेस कसं होतं, बाहेरची जर मिठाई तुम्ही आणली ना तर तुम्हालाच त्रास होईल. त्यापेक्षा ना कसं घरात म्हणजे हॉटेलसारखी टेस्ट जरी नाही आली ना तरी पण ते घरातलंच असतं, हेल्दी असतं. तर त्यामुळे मी शक्यतो घरातल्या घरातच करणार आहे आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट्ससुद्धा करून सांगा की लाडू कसे झालेत, आणि तुम्हीसुद्धा नक्की घरी ट्राय करून बघा. तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता इथं लाडू तयार करायचे आहे. तर माझे हे फर्स्ट टाइम आहे, मी तुम्हाला एक खरंच सांगते. नाही, सॉरी, फर्स्ट टाइम नाही आहे, माझे हे सेकंड टाइम आहे. तर लास्ट इयरला मी केले होते, गणपती बाप्पाचेच वेळेस केले होते मोतीचूरचे लाडू. तर सर्वांना फार आवडले होते. घरच्या घरी एकदम मस्त असे छान बनतात मोतीचूरचे लाडू. तर नक्की ट्राय करून बघा. तर त्यासाठी सुरुवातीला काय करायचं आहे, एकदम जास्त पीठ घ्यायचं नाहीये. कसं होतं, फर्स्ट टाइम तुम्ही करतात ना मग त्यावेळेस थोडंसं 1 वाटीचंच मेजरमेंट घ्यायचं. 1 वाटी बेसन घेतलं ना त्याच्यात भरपूर लाडू होऊन जातात. तुम्हाला कळेलच पुढे किती झाले ते. तर 1 वाटी बेसन पीठ घेतलंय, ते छान असं चाळणीच्या सहाय्याने चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर केलेलं आहे. तर एकदम भरपूर घेऊ नका, जसं मी तुम्हाला म्हटले ना, तर काय होईल, जमले नाही तर मग ते काय होतं, सगळं फस्त होतं आणि मग फेकल्यावर जातं. त्यामुळे नास होऊ नये म्हणून त्यासाठी काय करायचं, 1 वाटीचंच मेजरमेंट घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी ऍड करून याचं एक छान असं एक जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही असं एक बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय, जेणेकरून याची छान अशी बुंदी पाडता येईल. तर आता बुंदी पाडण्यासाठी तुम्हाला पुढे सांगेलच मी काय करायचंय. तर इथं बॅटर बघू शकताय, थोडं एकदम जास्तही पाणी ऍड करायचं नाहीये, थोडं ऍड करून छान असं याचा घोळ तयार करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकताय बॅटर छान असं मिक्स झालेलं आहे. आता चम्मचच्या साहाय्याने तुम्ही बघू शकताय, चम्मचलाही लागतं आहे बॅटर, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही, अशा प्रकारे मी बॅटर इथं रेडी करून घेतलेलं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जे काही तेलाचं पॅकेट्स वगैरे, दुधाचं पॅकेट वगैरे असे शिल्लक घरामध्ये असतील तर तेच आपल्याला इथे यूज करायचं आहे. तर इथे या तेलाच्या पॅकेटला मी पुढच्या साईडने असा कट मारून घेतलेला आहे आणि हे सर्व असं बॅटर आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि बॅटर टाकून झाल्यानंतर आपल्याला याला छान असं पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल, जे बॅटर आहे ना आपण बुंदी पाडू त्यावेळेस ते बॅटर मागच्या साईडने बाहेर नको निघायला. तर असं छान असं पॅक करून घ्यायचं आहे. इथं हलकासा नॉर्मली असं कट मारायचा आहे. तर माझी थोडीशी इथं गडबड झाली, पण तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला नाही. तर थोडीशी काय झालं, मोठा कट पडला तर बुंदी जी आहे ना ती अतिशय मोठी पडायला लागली ती. तर खूप नॉर्मली असं कट मारायचा आहे आणि हात वरती करून आपल्याला ही बुंदी आहे ना, म्हणजे ह्या पायपिंग बॅग आहे ना वरच्या साईडने अशी हलकी प्रेस करून हात असा झटकायचा आहे, म्हणजे ती बुंदी जी आहे ना छान अशी बारीक एकसारखी अशी पडते. तर इथे ना कुणाचीही गडबड होऊ शकते, माझी सुद्धा झालेली होती. तर फर्स्ट टाइम जेव्हा आपण करतो ना तर त्यावेळेस थोडीशी गडबड होतेच, प्रत्येकीची होते. तर इथं माझी पण झाली होती, मी सुरुवातीला खूप मोठी पडली होती, पण ते म्हणतो ना एकदा प्रॅक्टिस झाली ना तर त्यानंतर एकदम छान अशी बुंदी पडते आणि खूप भारी वाटतं. मग जेव्हा छान असं बनतं ना तर त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं. आणि आपण बाप्पांचा प्रसाद बनवतो ना तर एक वेगळीच फिलिंग असते, बाप्पाचं नाव घेताच एकदम सगळ्या काही गोष्टी परफेक्ट व्हायला लागतात, खरंच खूप भारी वाटतं. आणि इथं बघू शकता एका साईडला थोडासा गोळा पडला होता, म्हणजे नाही काय सगळं एका साईडला जमून गेलं होतं, हरकत नाही. त्याला काय होतं, फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला हाताच्या साहाय्याने असं क्रश पण करता येतं, त्याच्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही. ते सगळं छान असं फ्राय करून घ्यायचंय. बुंदी इथं जास्त अशी लाल आणि अशी क्रिस्पी करायची नाहीये, थोडीशी हलकीशी करायची आहे. थोडीफार तर गडबड होतच असते, कोणी इतकं परफेक्ट नसतं, तर त्यामुळे मी पण माझ्याकडनं पण झालेलेच आहे थोड्याफार चुक्या. तर होतं पण प्रयत्न करणं सोडायचं नाही कधी. मी तुम्हाला रिअली सांगते, मी असं नाही म्हणत की मी माझी तारीफ करते, पण मी ना म्हणजे सोडत नाही, मी करत राहते प्रयत्न. मला जोपर्यंत ती गोष्ट येत नाही ना मी करतच असते. मला मोदक करायला फार आवडायचे. जसे मी लग्न करून इकडे पुण्यात आले ना, इथे येऊन बघितले उकडीचे मोदक वगैरे, तर ते सुद्धा मला प्रचंड आवडायचे करायला. म्हणजे मला येत नव्हते, त्याचं सारण परफेक्ट बनायचं, कधी काय व्हायचं, पण मी करायचे, म्हणजे प्रयत्न सोडत नाही. आणि बाप्पाचा प्रसाद करायला ना मला रिअली प्रचंड फार आवडतं, म्हणजे मी उत्साही खूप आहे, मला फार आवडतं असं सगळ्या गोष्टी करायला. तर त्यामुळेच आज तुमच्यासोबत शेअर करते. तर नक्की व्हिडिओला प्लीज सपोर्ट करा आणि लाईक पण करा. तर इथं फर्स्ट बॅच माझी तळून झालेली आहे आणि दुसऱ्या बॅचला बघू शकताय किती कॉन्फिडन्स आलेला तुम्ही बघू शकताय. होतं असं बाई का, तुमच्या बाबतीत पण होतं का मला नक्की सांगा. तर आपण जेव्हा फर्स्ट टाइम कुठली रेसिपी कुठला काही करू दे, पण त्यावेळेस कॉन्फिडन्स नाही येत, पण आपण त्या क्षेत्रात उतरलो आणि ते गोष्टी करत गेलो तर आपोआप तो कॉन्फिडन्स वाढतो आणि ते सगळं काही जमायला लागतं नाही का, म्हणजे खूप छान वाटतं. आणि आता बुंदी तुम्ही बघू शकताय,
फर्स्ट टाइमला जमली नव्हती. मी तुम्हाला दाखवायच्या आधी ना 1-2 वेळा ट्राय पण केली आणि नंतर बघा असं म्हणजे मनापासून जर सगळ्या गोष्टी केल्या ना तर सगळ्या गोष्टी परफेक्टच होतात. सो इथे सेकंड बॅच रेडी झालेली आहे आणि थर्ड बॅचला तुम्ही बघू शकताय कॉन्फिडन्स. अरे देवा बापरे, कसला कॉन्फिडन्स आला तुम्ही बघू शकता. मलाच माझं काही एकदम हसायला पण येत होतं, म्हणजे काय तो कॉन्फिडन्स. आणि अशा प्रकारे मी सगळी अशी बुंदी फ्राय करून घेतलेली आहे. आणि त्या बुंदीसाठी आपल्याला काय करायचंय, लाडूसाठी पाक तयार करायचा आहे. पाक नाही सॉरी, आपल्याला फक्त एक नॉर्मली शुगर सिरप म्हणतो ना त्या टाईपच आपल्याला असं एका तारीचा पाक आपल्याला करायचा नाहीये. नॉर्मली साखर मेल्ट होईपर्यंत 1-2 मिनिटं आपल्याला फक्त उकळून घ्यायचं आहे. तर आता इथं मी साखर ज्या वाटीने बेसन घेतलं होतं त्याच वाटीने साखर घेतलेली आहे आणि एक अर्धी वाटी त्याच्यात पाणी ऍड केलेलं आहे आणि त्याचबरोबर फूड कलर. तर बाहेर सारखा थोडासा वाटायला पाहिजे की नाही मोतीचूरचे लाडू, तर त्यासाठी थोडासा ऑरेंज कलर मी त्यामध्ये ऍड केलाय, फूड कलर. तर आता ही छान अशी मिक्स झालेली आहे, उकळलेली पण आहे. आणि इथं बुंदी तुम्ही बघू शकताय किती छान अशी बारीक पडलेली आहे. पण याला थोडीशी मेहनत तर आहे, हात दुखून येतात, पण जाऊ द्या, करावं लागतं. आणि गणपती बाप्पाचं नाव घ्यायचं आणि पप्पांसाठी प्रसाद तयार करायचा, तर तो नक्की चांगलाच होतो, मला विश्वास आहे. तर आता ही बुंदी आपण त्या पाकामध्ये आपल्याला ऍड करून घ्यायची आहे आणि कोरडं होईपर्यंत थोडंसं आपल्याला हे काय करायचंय, हे करून घ्यायचं. तर आता बुंदी मी काय केली, तेलामध्ये तळलेली आहे. तर तुमच्याकडं म्हणजे तुम्ही तुपात जर बुंदीत फ्राय केली तर आणखीच छान आहे. तर मी तुपामध्ये फ्राय नव्हती केली, तेलात केली होती. तर त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं एक गावरान तडका, म्हणजे नाही का गावरान येण्यासाठी, तर त्यासाठी याच्यामध्ये 2 चमचे भरून इतकं गावरान तूप त्यामध्ये टाकून दिलेलं आहे. आता हे बघू शकताय छान असं कोरडं होत आलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला काय करायचंय, काजू बदाम वगैरे आपल्याला इथं ऍड करायचे नाहीयेत, कारण की ते नसतात तिथं मोतीचूरच्या लाडूमध्ये. तर त्यामुळे यामध्ये आपल्याला ऍड करायचे आहे मगजबी. तर हे मगजबी असतेच, ती टाकायचीच, त्याच्याने एक छान वेगळाच एक टेक्स्चर येतं. आणि त्यानंतर आता बघा इथं छान असं मिक्स झालं आहे. तर मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे थोडंसं गारू द्यायचं, लगेच लाडू वळवायला घ्यायचे नाहीत, कारण की कसं हाताला चटके बसतील, प्रमाणाच्या बाहेर हे गरम असेल. तर आता हे 2 मिनिटं आपल्याला काय करायचं, गार करायला ठेवून द्यायचं आहे. सो मी थोडेसे ना मनुके ऍड केले, कारण की आपण जेव्हा बाहेरचे मोतीचूरचे लाडू जेव्हा विकत आणतो तर त्यावेळेस त्यामध्ये असतात बरं का मनुके, आणि हे थोडंसं ऑप्शनल आहे. मला थोडेसे पिस्ता दिसले, तर त्या दिवशी रसमलाईचा केकची ऑर्डर होती त्यामुळे आणलेले होते, तर थोडेसे दिसले मला, तर ते मी थोडेसे ऍड करून दिले. आणि आता हे थोडंसं हलकंसं नॉर्मल गार आहे, तरी थोडंसं गरमच आहे, पण कसं आहे आत्ता जर वळले ना तर ते छान असे वळले जातात मस्तपैकी. आणि लक्षात ठेवायचं, पाक आहे ना तो एकदम असा घट्ट पाक होऊ नका देऊ, नाही तर काय होईल, लाडू होतील कडक आणि असे भिंतीवर मारून खावा लागतील, तोडावं लागतील. तर तसं करू नका. फक्त साखर मेल्ट झाली की 1-2 मिनिटं फक्त नॉर्मल एखादं मिनिट असं उकळून घ्या आणि त्यानंतर हे त्याच्यामध्ये बुंदी ऍड करून छान असं मिक्स करून आटून घ्या. आणि अशा प्रकारे लाडू बांधून घ्यायचे. इतके सुबक दिसतायत ना लाडू, मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी रिअली सांगते, घरामध्ये सगळ्यांना दिले, संतोष भाऊंना, यांना, डॅडींना, सगळ्यांना आवडले माहिती का. म्हणजे अक्षरशः एक लाडू सुद्धा उरला नाही, वाया सुद्धा गेला नाही लाडू, सगळ्यांना इतके प्रचंड आवडलेत. आणि कसं होतं माहितीये का, जेव्हा सगळेजण आवडीने खातात ना तर तेव्हा एक मनाला एक वेगळाच सुकून भेटतो. अरे आपण जी गोष्ट आपण मन लावून जेव्हा करतो आणि सगळ्या आवडीने खातात ना, मग त्याच्यात एक वेगळाच आनंद असतो. आणि हा आनंद मला फार आवडतो, म्हणजे नाही का सगळ्यांनी खायचं आणि जे तारीफ करतात ना तेव्हा एक खूप बरं वाटतं. तर मला आवडतं असं करायला, फक्त थोडीशी तारीफ झाली ना बरं वाटतं जरा. तर मी करत असते. तर अशा प्रकारे बघू शकताय, एका वाटीच्या बेसनापासून इतके लाडू झाले आहेत. तर मी काउंट नाही केले, तुम्ही काउंट करून घ्या, तुम्ही सांगा मला ते किती झालेत. तर अशा प्रकारे मस्त असे लाडू झालेले आहेत, एकदम टेस्टी. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि खूपच सुंदर लागतात. तर इथे बुंदी बघू शकताय, एकदम अशी रसरशीत झालेली आहे. पाक नाही सॉरी, छान शुगर सिरप जे आहे ना ते बघू शकताय, किती सॉफ्ट आहेत ना, बघू शकताय लाडू. आणि कसं होतं माहितीये का, बाहेरची आता जेव्हा लाडू वगैरे आणतो आपण तर त्याच्यामध्ये काही ना काही ते ऍड करतात त्याच्यामध्ये जास्त दिवस टिकण्यासाठी. तर हे बरं आहेत की नाही, आपल्या घरच्या घरी करून खायचे, सगळ्यांना द्यायचे, मस्त वाटतात. आता हा भोग आहे चाललेला आहे बाप्पाला, तर बाप्पासाठीच खरा प्रसाद बनलेला आहे, आपण तर निमित्त आहे ना. अशा प्रकारे आता बाप्पांना इथं लाडूचा भोग लावलेला आहे. आज दुसरा दिवस आहे आणि बाप्पाचा फेवरेट लाडू मी घरच्या घरी बनवलेला आहे. कसा झालाय मला नक्की कमेंट्स करून सांगा.
बाप्पा घे तुझा फेवरेट लाडू. तर मी बाप्पाच्या हातावर ठेवून देते. अय्या बसलं पण, काल मोदक आहे ना फिसलत होते. अय्या लाडू बसला हातामध्ये बाप्पाच्या, किती क्यूट.